सर्वप्रथम तुम्हाला दिलेल्या वेबसाईटवर क्लिक करा. त्यानंतर इथे आपला रजिस्टर ईमेल आय डी टाका. इथे आपल्याला दिलेला पासवर्ड टाका आणि ते साइन इन करा. साइन इन केल्यानंतर अशी विंडो दिसेल. या ठिकाणी बघा हॉल तिकीट अँड ॲडमिट कार्ड म्हणून ऑप्शन दिसेल, त्याच्यावर क्लिक करा. ॲडमिट कार्ड काढण्यासाठी या हॉल तिकीट ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमचं जे हॉल तिकीट आलेलं आहे ते असं दिसेल, त्याच्यावर क्लिक करायचं. या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर एक पेज ओपन होईल अशा प्रकारे डाउनलोड करण्यासाठी. तर डाउनलोड करण्यासाठी तुमचं नाव व्हेरीफाय करून घ्यायचं पहिले. या ठिकाणी व्हेरीफाय म्हणजे चेक करून घ्यायचं. या ठिकाणी डाउनलोडवर क्लिक करायचं आणि त्यानंतर आता सध्या हॉल तिकीट येत नाही आहे, हे इंटिमेशन लेटर आहे. म्हणजे सिटी कोणती मिळाली, तुम्हाला कोणतं गाव मिळालं, कोणत्या तारखेला पेपर आहे, किती वाजता पेपर राहील, हे बोर्डाने नवीन काढलं आहे. या ठिकाणी दिलेलं आहे की हॉल तिकीट कधी येईल, काय येईल, त्याच्याविषयी माहिती लिहिलेली आहे. ते का चेक करणं गरजेचं आहे की जर समजा तुम्हाला सेंटर लांबचं मिळालं तर जाण्यासाठी सोयीस्कर होण्यासाठी आधीच नियोजन करण्यासाठी ही गोष्ट चालू केलेली आहे बोर्डाने. हॉल तिकीट परीक्षेचा 2-3 दिवस आधी येईल. या ठिकाणी आपल्याला डेट, सिटी, टाईम, पेपरचा, आपला रिपोर्टिंग टाईम, गेट क्लोज टाईम, सिटी, डिस्ट्रिक्ट, सिटी, तालुका कोणता मिळाला ते कळेल. ते योग्य प्रकारे चेक करून घ्यावे. सोबत जाताना परीक्षेला तुम्ही जो फॉर्मला जो पासपोर्ट साईज फोटो दिला होता अपलोड करण्यासाठी तोच सोबत न्यायचा आहे, दुसरा चालणार नाही. आणि शक्यतो हाताचे ठसे अपडेट नसतील, बायोमेट्रिक अपडेट नसतील तर आधार कार्ड केंद्रात जाऊन तत्काळ अपडेट करून घ्यायचे. कारण की आधार कार्डचे ठसे यावर्षी बायोमेट्रिक घेणार आहेत. ते जर आले नाही तर पेपरला बसू